आपण बघितलेलं आहे ही दृश्य याच्यामध्ये सर्वच जे कार्यकर्ते आहेत बवियाचे ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि ते पैसे हे विनोद तावडेंचे असल्याचा आरोप करताना दिसत आहेत। एक्सक्लुझिव्ह असा हा दृश्य विनोद तावडे ज्यांचं सीएम पदासाठी सुद्धा नाव घेतलं जात होतं, भाजपचे एक मोठे नेते आहेत, ते राष्ट्रीय नेतृत्वाकडून त्यांच्याकडे बघितलं जातं। वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी निवडणुका हाताळलेल्या आहेत भाजपकडून आणि अशामध्ये आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळेला त्यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झालेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी यांच्याकडे। संदीप गायकवाड हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। संदीप, काय सांगाल, आपण हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बघितला तर याच्यामध्ये हे जे बवियाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या हातामध्ये पैसे दिसतात, पाकिटं दिसतात, पण विनोद तावडे स्पष्टपणे नकार देताना दिसतात, हे पैसे माझे नाहीयेत असं ते बोलताना दिसतात। नक्कीच आपण जर व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये विनोद तावडे ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या बाजूला एक बॅग असल्याचं देखील दिसत आहे आणि त्यामध्ये जे आहेत कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे मात्र सांगणं कठीण आहे, परंतु हातामध्ये पैसे घेऊन या ठिकाणी व्हिडिओ बाहेर आले असल्यामुळे या ठिकाणी नक्कीच चालू तरी काय होतं असा देखील प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे जे आहेत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते असतील, भाजपाचे कार्यकर्ते असतील, पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी निवडणूक आयोगाचे कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे जे आहे आता निवडणूक आयोगाच्या तपासानंतरच खरं सत्य यामधलं काय की नक्की विनोद तावडे या ठिकाणी विरारमध्ये कशासाठी दाखल झाले होते आणि प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरचा नेता या ठिकाणी कशासाठी आला होता याची चौकशी झाल्यानंतर याविषयी अधिक माहिती घेऊया। दरम्यान शरद पवार गटाच्या सक्षणा सलगर या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सक्षणात एक व्हिडिओ आलेला आहे, त्याच्यामध्ये विनोद तावडे एका हॉटेलमध्ये बसलेत